गौरवशाली कोल्हापूर. इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकापासूनचा कोल्हापूरचा इतिहास समजतो. कोल्हापूरवर अनेक घराण्यांनी राज्य केले. त्यापैकी इसवी सन 940 ते 1212 या काळात कोल्हापूरवर शिलाहार घराण्याची सत्ता होती. शिलाहार राज्यकर्ते हे धर्मसहिष्णू वृत्तीचे होते. त्यांनी विविध धर्मियांची मंदिरं बांधली आणि पुष्कळ प्रमाणामध्ये दानधर्म केला. कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या मंदिराचं अपूर्ण राहिलेलं बांधकाम यांच्याच काळात पूर्ण झालं. याशिवाय खिद्रापूरचं प्रसिद्ध मंदिर आदिनाथ मंदिर यांच्याच काळात बांधलं गेलं. शिलाहार काळात बांधल्या गेलेल्या हेमाडपंथी मंदिरांच्या पैकी आणखी एक महत्त्वपूर्ण मंदिर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील निसर्गरम्य टेकड्यांनी वेढलेल्या आळत्याच्या डोंगरातील रामलिंग मंदिर. डोंगरात टेकडीच्या एका बाजूला हे कोरलेलं आहे. 3.5 चौरस मीटर गुंफा असलेलं हे मंदिर, ज्याच्यामध्ये 3/4 भागामध्ये 1 मीटर खोल असे एक टोक बांधण्यात आलं. मंदिरामध्ये एका बाजूस लिंग आणि गणपती यांच्या मूर्त्या खोदलेल्या आहेत. वरच्या भागातून सतत पाणी टिपकत असतं, त्यामुळे लिंगाची पूजा करणाऱ्यास 1 मीटर खोल पाण्यातून जावं लागतं. या गुंफेच्या बाहेरच्या बाजूला दगडी खांबावर उभारलेल्या 4 चौरस मीटर आकाराचे एक हेमाडपंथी शिल्प आहे. याच शिल्पावर आपणास स्तंभावर शिलाहार राज्यकर्त्यांचे 3 शिलालेख बघायला मिळतात. या शिलालेखांच्या विषयी वा मिराशी यांच्या पुस्तकामध्ये भाषांतर पाहावयास मिळतं. हळेबीड कन्नड भाषेमध्ये असणारे हे शिलालेख दानपत्र आहेत. मुख्य गुफेच्या बाजूला छोट्या छोट्या 7 ओवऱ्या असून त्यात सप्तर्षींची स्थापना केलेली आहे. देवळाच्या जवळच अखंड वाहणारे झरे असून त्यापैकी नीलगंगा व पापनाशिनी हे 2 पवित्र तीर्थ मानले जातात. देवळामधील लिंग आणि गणपतीची मूर्ती यांची मांडणी असे दर्शवते की ही गुंफा बौद्ध किंवा जैन काळातील असावी आणि नंतर तिचा उपयोग ब्राह्मण काळात पूजेसाठी केला गेला असावा. एकूणच कोल्हापूरच्या वैभवात भर घालणारं इसवी सन 9व्या शतकाची परंपरा जपणारं आळत्याचं हे रामलिंग मंदिर. धन्यवाद.